मित्रांनो, आता पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझी पूर्ण फॅमिली काय काय करते. तर हो काय, ही आता चिट्ट्या खेळत आहेत. हे सगळे उन्हाळ्याला सगळे इथं आलेले आहेत. पलीकडे लुडो खेळायले आहेत. आणि तिकडं आबा बसलेले आहेत, भाभी बसलेले आहे. तिथं आत्या अभ्यास करायले, तिथं लुडो खेळायले. आता ही माझी छोटी बहीण एकटी इथे खेळत आहे. मोबाईल खेळायले. आबा भाभी यांची लुडो खेळायले बघत आहे. गुडिया, तुझं नाव आहे गुडिया. तर आता चिट्या झाल्यानंतर आपण मस्तपैकी लगोटी खेळू टीम ना सगळ्यात भारी. तर मित्रांनो, तुम्ही मागाशी बघितलं असेल आपण चिट्या खेळला होता, पण अचानकच वार वाजून आलं. बघू शकता आता तिकडे नुकसान झाले. चला तुम्हाला दाखवतो. पण ते सगळे मध्ये पडलेत आणि तिथले एक झाड होतं ते पलीकडे असं गेलंय. त्याचं बुडी दाखवतो या. बघा झाड कसं आडवं पडलं, पण पलीकडे तर लय पडलंय. तुम्हाला माहित नसेल. तर तुम्ही बघू शकता गेलो. चपाती वगैरे करत होते. अशा प्रकारे हे बोललेलं आहे पत्रे. आता मी तुम्हाला पलीकडे जाऊन दाखवते. आणि 3 मिनिटात असं वारं आलं ना की सगळंच उडून गेलं. काहीच काम नाही. मध्ये येऊ नको ना. बघा इथे झाड पडलेलं बारकं हे घेतलं काय. आणि बघा हे झाड पडलेलं मोठं. बघा सगळ्यात भारी, सगळ्यात कसं तर वेगळं झालेलं झाड. म्हणजे बघा इथं खूप अंधार झालाय. तर मित्रांनो, आता बघा तिकडे आहे ती सगळे आंबे खाल्ले. तर ते आंबे खाल्लेले ती सगळे आपण चला बघायचं. चला आंब्याची पार्टी आंबे खायचं म्हणाले. तर काय तर नुकसान झालं मला असं वाटायलंय, म्हणून आपण तिथं बघायला जायचंय. चला झाड पडले ना, तर खूप पडले. तर आता आम्ही लगुडचं सुद्धा खेळू शकत नाही. का बरं, आता खूप पाऊस पडलाय आमच्या इथं आणि चिखल बी लय झालेला आहे आमच्या इथं. म्हणून आम्ही हे करू शकत नाही. आता पाऊस बी यायला. ह्यासाठी लाईक अँड सबस्क्राईब करा.